नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। की तयारी कसली चालली आहे तुम्ही म्हणत असाल तर आता तोंडावर आषाढी एकादशी आलेली आहे आणि गेल्याच वर्षी मी आषाढी एकादशीची मस्त थाळी पण दाखवली होती। अगदीच माझं चॅनल नवीन सुरू झालेलं आणि खूप छान प्रतिसाद त्याला मिळालेला। खूप वेगवेगळे पदार्थ मी त्याच्यात दाखवलेले। तर आज पण तुमच्यासाठी मी दोन रेसिपी घेऊन आलेली आहे। एक तर आहेत मुगाचे लाडू आणि कोकणामध्ये मूग सरास खातात, तर ज्यांच्याकडे कोणाकडे नसतील खात तर नका करू, पण जे करत असतील मूग चालत असतील तर त्यांनी मुगाच्या डाळीचे हे लाडू नक्कीच करून बघा। इतर वेळेला खायला पण चालतात आणि बाकी उपासाला पण ते नक्कीच चालतात। तर मी तुम्हाला आज मुगाचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे आणि मूग डाळीपासून दाखवणार आहे। तर आपण आधी ड्रायफ्रुट्स प्रथम भाजून घेतलंय चांगलं, खरपूस थोडंसं भाजायचं। ते सुकत भाजलंय मी, तूप वगैरे घातलेलं नाहीये। तर हे आपण आता काढून घेणार आहोत। आपण ही पाव किलो मुगाची डाळ घेतली आहे आणि ही आता छान खरपूस आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे। आपली डाळ मस्त भाजून झालेली आहे, एकदम असा खरपूस त्याचा वास आला पाहिजे छान, आणि थोडीशी अशी त्याचा रंग पण बदलला पाहिजे। पिवळी धमक डाळ असते तर थोडीशी गुलाबीसर आपण हिला परतून घ्यायची एकदम मंद गॅसवर। आणि आता हिला आपण रवा अशी वाटून घ्यायची आहे आणि वाटल्यानंतर आपण लाडूची तयारी कशी करायची ते दाखवते। आपण मूग डाळ जी भाजून घेतलेली ती अशी मस्त एकदम बारीक रवा जसा असतो तशी आपण ती मिक्सरला दळून घेतली। मी थोड्या प्रमाणात करते म्हणून, तर आपण मिक्सरला आरामात ती बारीक करू शकतो। तूप लागणार आहे आपल्याला। आता आपण हे पीठ जे आहे ते मस्त खमंग असं तुपावर आता भाजून घेणार आहोत। 2-3 चमचे साजूक तूप घालते लाडू मध्ये त्याचा। 5 ते 7 मिनिटांनंतर आपण हे आता काढून घेणार आहोत आणि याच्यातच आपण गूळ थोडा गरम करून घेणार आहोत। तर आपण एक जवळजवळ 100-150 ग्रॅम आपण गूळ घेऊया। जसं कोणाला कमी जास्त गोड हवं असेल तर त्याप्रमाणे आपण घ्यायचे। एक 50 ग्रॅम पिठी साखर आणि फक्त आता गूळ आपण वितळवून घेणार आहोत। आपला गूळ मस्त वितळलाय, साखर पण त्यात मिक्स झाली आहे। आता हे जे मिश्रण आहे ते परत मी याच्यात घालणार आहे। डाळीचं जे मिश्रण आहे ते आपण हे ड्रायफ्रुट्स थोडं भाजून घेतलेलं त्याचे बारीक तुकडे केले ते टाकूया आपण त्याच्यात। 1 चमचा आपण जायफळ वेलचीची पावडर आहे ती घालूया आणि आता गॅस काढून टाकायचा आपल्याला आणि हे फक्त मिश्रण आता एकत्र करून थंड होऊ द्यायचं आणि मग त्याचे लाडू वळायचे। आपलं हे मिश्रण आता मी गॅस तर काढून टाकलेला आहे, पण तो इतका रवा छान फुललाय त्याच्यात गुळामध्ये, बघाल तुम्ही मगाशी कसं दिसत होतं आणि आता एकदम सुकलं ते मिश्रण। आपण हे आता एका भांड्यात काढून घेऊया आणि थोडं थंड झालं की मग त्याचे लाडू वळायचे। मुगाच्या डाळीचे आपले लाडू तयार आहेत आषाढी एकादशीच्या उपवासासाठी। बघाल तुम्ही पाव किलो डाळीमध्ये 15 लाडू बरोबर झालेले आहेत। तर आपल्या घरात किती माणसं असतील त्याप्रमाणे आपण अंदाज घेऊन करू शकतो आणि अत्यंत पौष्टिक असे लाडू आहेत। कुठल्याही सीझनला खाऊ शकतो, कोणीही खाऊ शकतो। तर नक्की रेसिपी करून बघा आणि आषाढी एकादशीला उपवासाच्या दिवशी या लाडूंचा आस्वाद घ्या। आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।